शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, हा हवामान अंदाज तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण की शेतकरी मित्र, हा हवामान अंदाज महाराष्ट्रामध्ये कधी पाऊस दाखल होईल आणि त्याआधी मान्सून पूर्व जोरदार पावसाच्या सरी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पडतील ते आपण सविस्तर सांगणार आहोत. तरी शेतकरी मित्र, सध्या IMD मॉडेलने आपल्या भारताच्या हवामान अंदाजाने 16 मेला अंदमान निकोबार बेटावर मान्सून दाखल होईल आणि केरळमध्ये 1 जूनच्या आत मान्सून दाखल होणार आहे. म्हणजे सरासरी पाहिला असता हा पाऊस 26 ते 28 मे दरम्यान केरळमध्ये मान्सून लवकरच दाखल होणार आहे आणि परत महाराष्ट्रात हा पाऊस 5 जून ते 10 जून मध्ये जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे आणि 15 जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्वच जिल्ह्यात 15 जून पर्यंत सर्व जिल्ह्यात महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे. परंतु हा पाऊस महाराष्ट्रामध्ये 5 जूनला एंट्री करणार आहे. जवळपास हा पाऊस महाराष्ट्रात 8 दिवस आधीच पाऊस एंट्री करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 5 जूनला मान्सून पूर्व पाऊस म्हणजे मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता आहे 5 जूनला. तसेच 5 ते 10 जून पर्यंत मध्य महाराष्ट्र, सांगली, सातारा आणि मराठवाड्याच्या भागामध्ये दाखल होईल आणि त्यानंतर परत 10 ते 15 जून या दरम्यान मध्य महाराष्ट्र राहिलेले जिल्हे, मराठवाडा आणि विदर्भात राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पाऊस दाखल होईल. तरी शेतकरी मित्र, सध्या त्याआधी मान्सून पूर्व कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस जोरदार पडणार आहे. तर शेतकरी मित्र, त्याआधी कर्नाटक, केरळ या भागामध्ये जोरदार पावसाची एंट्री होणार आहे आणि हा पाऊस जवळपास कर्नाटक, केरळ या भागामध्ये जोरदार पाऊस राहून महाराष्ट्रामध्ये याची पाऊस हा सांगली, सातारा, कोल्हापूर यामध्ये 20 ते 21 तारखेपर्यंत सर्वसाधारण पाऊस राहील आणि 21 तारखेपासून थोडे पावसाचे प्रमाण वाढत जाईल. तसेच शेतकरी मित्र, 21 तारखेला सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच पुण्याच्या काही भागामध्ये पाऊस पडेल. तसेच हा पाऊस परत 22 तारखेला देखील तसा थोडाफार पाऊस त्याच भागामध्ये पडेल. परंतु 23 तारखेपासून मुंबईच्या किनारपट्टीवर म्हणजेच मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकण या पूर्ण सांगली, सातारा, कोल्हापूर या पुणे तसेच नाशिक या पूर्ण भागामध्ये जोरदार पावसाची एंट्री होणार आहे 23 मे पासून. आणि हा पाऊस 23 मे पासून एंट्री झाल्यानंतर हा पाऊस तसे सातत्याने परत राहणार आहे. 24 तारखेला देखील त्याच भागात पाऊस राहणार आहे. 25 ला देखील त्याच भागात पाऊस राहणार आहे आणि याची व्याप्ती ही महाराष्ट्रात परत मराठवाड्यामध्ये याची व्याप्ती जास्त होणार आहे. 26 तारखेला देखील मुंबई, कोकण, गोवा आणि पुणे, सांगली, सातारा, नाशिक या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच जत या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे 26 तारखेला आणि याची एंट्री मराठवाड्यामध्ये पाऊस हा 27 तारखेपासून 27 तारखेला मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस जास्त करून तसे पाहिला असता 27 तारखेला रात्री हा पाऊस मराठवाड्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. तसेच पंढरपूर, सोलापूर, बार्शी, नळदुर्ग, धाराशिव, कळंब या भागामध्ये 27 तारखेच्या टायमाला सर्वसाधारण पाऊस होईल आणि परत हा पाऊस शेतकरी मित्र जवळपास हा पाऊस रात्री 27 तारखेला रात्री 1च्या टायमाला देखील बार्शी, पंढरपूर, तुळजापूर, धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग, कळंब, परळी तसेच अहमदपूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील आणि परत 28 तारखेला या पावसाची व्याप्ती जास्त वाढणार आहे. 28 तारखेला हा पाऊस मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये देखील हा पाऊस पडणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र नांदेड, अहमदपूर, उदगीर, लातूर, नळदुर्ग, धाराशिव, तुळजापूर, कळंब, बार्शी, सोलापूर तसेच करमाळा, जामखेड या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि तसेच कोल्हापूर, जत या भागामध्ये देखील हा पाऊस राहणारच आहे 28 तारखेला 4च्या टायमाला. तसेच 28 तारखेपासून परत पावसाची व्याप्ती वाढत आहे आणि हा पाऊस मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये 28 तारखेला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. 28 तारखेला रात्री 6च्या टायमाला बार्शी, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, नळदुर्ग, लातूर, कळंब, बीड, माजलगाव, परळी, केज तसेच इकडे पाहिला असता पैठण, संभाजीनगर, जालना या पूर्ण भागामध्ये 28 तारखेला 9च्या टायमाला जोरदार पाऊस राहणार आहे. एकदम वावणी पाऊस पडल्यासारखा हा पाऊस राहणार आहे. रात्री 9 वाजल्यापासून हा पाऊस जवळपास
रात्री 1 वाजेपर्यंत हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र परत हा पाऊस आणखीन 29 तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस राहणार आहे. 29 तारखेला देखील हा पाऊस सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच बारामती, फलटण या भागामध्ये हा पाऊस जोरदार राहणार आहे. आणि इकडे पाहिला असता कर्जत, श्रीगोंदा, कडाष्टी, जामखेड, करमाळा तसेच अकलूज, कुर्डुवाडी, पंढरपूर, तुळजापूर, धाराशिव, वैराग, बार्शी, कळंब, केज या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच लातूर, औसा या भागामध्ये 29 मेला जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस मराठवाड्यामध्ये 28 मे पासून पावसाची जवळपास पूर्ण मराठवाड्यामध्ये एंट्री होणार आहे. आणि जोरदार पूर्ण मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस हा 28 मे पासून ते सध्या तरी 29 आणि 30 मेला देखील हा पाऊस पूर्ण मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. म्हणजे जवळजवळ हा पाऊस 3 दिवस सरासरी पाहिला असता पूर्ण मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र आणि सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. आणि तसाच हा पाऊस परत सातत्याने वाढ होत राहणार आहे. तसेच परंतु शेतकरी मित्र हा पाऊस विदर्भ साईडला 2 ते 3 जूनच्या आसपास पडणार आहे. तोपर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागामध्ये पूर्ण व्याप्ती वाढणार आहे. आणि 5 जून पासून पाऊस हा एकदम जोरदार राहणार आहे. सरासरी पाहिला तर 5 जूनलाच हा पाऊस मान्सून येण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.